या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापूर शहरातील जुगार अड्ड्यांविरोधात बहुजन पॅन्थर संघटनेचे आंदोलन सुरू असून आज चौथा दिवस आहे। महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 असूनही शहरात बेकायदेशीर जुगार अड्डे खुलेआम सुरू आहेत। संघटनेचा आरोप आहे की सदर वझार व जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे अड्डे पोलिसांच्या मूक संमतीने चालू असून कायद्याचा आणि संविधानाचा भंग केला जात आहे। त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक आणि फौजदारी कारवाई करावी अशी संघटनेची मागणी आहे। नागरिकांचा कायद्यावरील विश्वास टिकवण्यासाठी तात्काळ सर्व जुगार अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन पॅन्थर संघटनेतर्फे करण्यात आली आहे। मी सोहेल जागीरदार, बहुजन पॅन्थर सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम बघतो। सोलापूर शहरात खुलेआमपणे जुगार अड्डे सुरू आहेत। विविध चौकामध्ये, विविध परिसरात, म्हणजे जेलरोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत, सदर बाजार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये खुल्या मोठ्या प्रमाणामध्ये जुगार अड्डे चालू आहेत। याची दखल पोलीस प्रशासन घेत नाही। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। आज आंदोलनाचा चौथा दिवस असून संबंधितांवर एकही कारवाई झालेली नाही। महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित कायदा 1887 चा कायदा असून या कायद्याची अंमलबजावणी सोलापूर शहरातील पोलिसांकडून होत नाही। संविधान विरोधी कृत्य असून संघटित गुन्हेगारीला वाव देण्याचं काम सोलापूर शहरातील पोलीस करत आहेत। तरी आमची एवढीच मागणी आहे की जे खुलेआम जुगार अड्डे सुरू आहेत त्यांच्यावर तात्काळपणे कारवाई व्हावी, त्यांना एमपीडी अंतर्गत कारवाई व्हावी, तसेच जे दोषी पोलीस अधिकारी आहेत त्यांची विभागीय चौकशी व्हावी, निलंबनाची कारवाई व्हावी व देशद्रोही कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी। जोपर्यंत या सर्व जुगार अड्डे धंदे बंद होत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असणार। वाटल्यास बहुजन पॅन्थर सेना आमच्या संघटनेकडून आंदोलनाची रूपरेषा बदलून तीव्र आंदोलन, वेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्याचा आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।